आणि म्हणून मी ठरवलं की ही संधी सोडू नये, कारण उद्या जेव्हा छापतील की एक खासदार 24/7 कार्यालय चालवतात, सोबत माझं पण नाव येईल की उद्घाटनाला देवेंद्र फडणवीस होते. आणि त्याहीपेक्षा मला असं वाटतं की आजच्या दिवशी पुण्यात येणं हे याकरताही महत्त्वाचं आहे की आपल्या सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांच्या इतिहासाचे साक्षी असलेले 12 किल्ले हे देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी जागतिक वारसा स्थळ म्हणून युनेस्कोमध्ये नॉमिनेट केले होते. आणि एक मोठी प्रोसेस गेले वर्षभर चालली होती. त्यांचे लोक आले, आपले लोक तिथे गेले. एक आम्ही आशिष शेलारांच्या नेतृत्वात टेक्निकल प्रेझेंटेशनचं शिष्टमंडळ तिकडे पाठवलं. मी स्वतः सगळ्या देशांच्या राजदूतांसोबत संवाद केला. माननीय मोदीजींच्या माध्यमातून, एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्ट्रीच्या माध्यमातून, केंद्रीय सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून सगळ्यांशी संवाद केला. आणि त्याचे सभासद तर सर्व देश आहेत, पण 20 देश असे आहेत की ज्यांना वोटिंगचा अधिकार आहे. आणि यातल्या 2/3 देशांनी जर वोट केलं तर एखादी वास्तू जागतिक वारसा स्थळ होते. त्यामुळे काल ते वोटिंग होतं. थोडं आम्हाला टेन्शन देखील होतं की आता नेमकं काय होईल, पण मला सांगताना आनंद वाटतो की 20ही देशाने या वारसा स्थळांकरता आपल्या बाजूनं मतदान केलं. आणि त्यामध्ये अर्थातच किल्ले रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग आणि खांदेरी हे महाराष्ट्रातले, आणि तमिळनाडूतला जिंजी असे हे सर्व किल्ले महाराजांचे जागतिक वारसा स्थळ म्हणून त्या ठिकाणी त्याला नामांकन मिळालं. आणि हे होत असताना खरं म्हणजे ज्या वेगवेगळ्या निकषांवर या ठिकाणी या किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता मिळाली, त्यामध्ये एक महत्त्वाचा जो काही निकष होता तो म्हणजे त्याचं स्थापत्य. ज्या पद्धतीनं या ठिकाणी पश्चिमी घाटामध्ये, डोंगरांमध्ये, दऱ्यांमध्ये, जंगलामध्ये, समुद्र किनाऱ्यावर अशा सगळ्या ठिकाणी अतिशय अप्रतिम अशा प्रकारच्या स्थापत्य कलेचा उपयोग करत इथनं प्रशासनाकरता अतिशय उत्तम अशा प्रकारची व्यवस्था करता येईल. ज्या ठिकाणी उत्तम जलनियोजन आहे, स्थापत्याचा उत्तम नमुना आहे आणि सुरक्षेच्या दृष्टीनं अप्रतिम अशा प्रकारचं बांधकाम आहे. म्हणजे ज्यावेळेस या सगळ्या किल्ल्यांचं वर्णन त्यांच्यासमोर झालं, त्याचं प्रेझेंटेशन झालं, त्यावेळी माचीची जी पद्धत आहे ती पद्धत तिथल्या वेगवेगळ्या देशांना ही त्याचं वेगळेपण जाणवलं. कशा प्रकारे कॅमोफ्लॉज त्या ठिकाणी जो काही प्रवेशद्वार आहे ते प्रवेशद्वारच दिसत नाही आणि तिथपर्यंत पोचता पोचता कशा प्रकारे शत्रूला आधीच गारद करता येतं अशा प्रकारची त्याची सगळी व्यवस्था, त्या किल्ल्यांवरची व्यवस्था, तिथे राहणाऱ्यांची व्यवस्था, या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर सगळ्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आणि एकमताने हा निर्णय घेतला की हे किल्ले खरोखर जागतिक वारसा स्थळ आहेत आणि म्हणून त्याला काल त्यांनी मान्यता दिली. आणि आता आपल्या शिवरायांचा इतिहास, आपल्या मराठा साम्राज्याचा इतिहास, आपल्या हिंदवी स्वराज्याचा इतिहास हा जागतिक झालेला आहे आणि आता युनेस्कोच्या वेबसाईटवर तो उपलब्ध असणार आहे. आणि या प्रत्येक किल्ल्यावर युनेस्कोच्या किऑस्कच्या माध्यमातून या किल्ल्यांची माहिती युनेस्को देखील देणार आहे. आणि जगातले पर्यटक, अभ्यासक, इतिहासकार या सगळ्यांकरता आता हे किल्ले एक प्रकारे आकर्षणाचं केंद्र झालेले आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की
हे खूप महत्त्वाचं आहे. आणि अशा काल निर्णय झाला आणि आज या पुण्यभूमीमध्ये मला येण्याची संधी मिळाली, कारण छत्रपतींचा इतिहास आणि पुणे या दोघांना कधीच वेगळं करता येत नाही. आणि म्हणून ही छत्रपतींची भूमी, या भूमीत येण्याची संधी मला मिळाली, ही खरोखर मला अतिशय या गोष्टीचा आनंद आहे. मला यायला थोडा उशीर झाला, पण नागरी उड्डयन मंत्र्यांच्या कार्यक्रमाला जायचं तर काहीतरी त्यांच्या विभागाचं काम करून गेलं पाहिजे. म्हणून मी नवी मुंबई एअरपोर्टला आधी गेलो. पहिले खात्री केली की याचं उद्घाटन कधी होऊ शकतं, त्याची सगळी पाहणी केली आणि मग तिथनं मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आपण जी मिसिंग लिंक तयार करतोय त्याची पाहणी करण्याकरता मी गेलो. मला सांगताना आनंद वाटतो की या मिसिंग लिंकचा फायदा पुणेकरांना काय आहे. या मिसिंग लिंकमुळे मुंबई पुण्याचं अंतर हे 6 किलोमीटरने कमी होणार आहे, पण अर्धा तास वेळेची बचत या मिसिंग लिंकमुळे होणार आहे. कारण आताही येताना एक छोटासा ॲक्सिडेंट झाला तर पूर्ण त्या ठिकाणी ट्रॅफिक जाम हा झालेला मला पाहायला मिळाला. आणि आता तो जो सगळा भाग आहे घाटाचा, तो भाग पूर्णपणे आपल्याला अवॉइड